या मूळ प्रश्नांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याची बरोबर सगळी योजना या सगळ्या राजकारण्यांनी करून ठेवलेली असते। आणि ते म्हणजे तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवायचं, जातीबद्दल द्वेष निर्माण करायचा। हे आत्ताचं जे महाराष्ट्रामधलं वातावरण आहे बाबांनो, हे महाराष्ट्राला चांगले दिवस आणणार नाहीये। या जातीपातीच्या खेळामध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण जो झालेला सत्यानाश जो आहे ना, तुम्ही सगळे डोळे उघडे ठेवून बघणं गरजेचं आहे, कान उघडे ठेवून बघणं गरजेचं आहे की हे आपल्यात काय करतायत, काय करवतायत आणि कशासाठी करवतायत। यांच्या सगळ्या झालेल्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या चुकांकडे तुमचं दुर्लक्ष व्हावं आणि जास्तीत जास्त तुमच्या जातीपातींमधल्या सगळ्या भांडणांमधनं ह्यांच्या पदरात मतं पडावीत। मी मराठवाड्यामधला एक किस्सा तुम्हाला सांगतो। जर तुमच्या जाणीवा जर जिवंत असतील ना तर तुम्हाला समजेल मी काय म्हणतोय ते। माणुसकी म्हणून जरा जरी तुम्हाला आपुलकी असेल ना, आपण मराठी आहोत, आपण हिंदू आहोत म्हणून जर समजा जरा जरी आपुलकी असेल ना, मी काय म्हणतोय तुम्हाला समजेल नेमकं की ह्या लोकांनी काय प्रकारचा सत्यानाश महाराष्ट्रामध्ये करून ठेवलाय। मी मुद्दा म्हणून जात सांगणार नाही तुम्हाला, पण एका जातीमधल्या एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं। त्या घरामध्ये 3 व्यक्ती होत्या। तिरडी उचलायला, चौथा खांदा धरायला कोणी माणूस नव्हता। बाहेर राहणारे लोक हे वेगळ्या समाजाचे होते सगळे आपलेच मराठी, पण कोणी खांदा द्यायला आलं नाही। इतकी दिवस, इतकी वर्ष सगळे एकोपाने राहणारे, सगळे एकत्र राहणारे, पण तिरडीला चौथा खांदा द्यायला कोणी येईना। नातेवाईकांची वाट बघत बसले। 6 तासानंतर नातेवाईक आले, त्याच्यानंतर तिरडी उचलली आणि मग स्मशानात गेले। समोरच्या समाजातले लोक बघत होते, समजत होतं, पण हात लावायला मदत करायला कोणी गेलं नाही। इथपर्यंत महाराष्ट्र आणला आपण। आम्ही आमचे महापुरुष आम्ही जातीमध्ये विभागून टाकले। हे मी जे तुम्हाला सांगतोय ना, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळं सुरू झालं, 1999 नंतर।